आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। बुलडोझर बाबा की भंगार चोर? सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागात कथित भंगार गैरव्यवहाराने खळबळ। शहरात अतिक्रमण हटवण्यासाठी बुलडोझर बाबा म्हणून ओळख निर्माण करणारे अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे आता गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडले आहेत। मनपा मुख्यालयाच्या पाठीमागून गोदामातून कथितरित्या जप्त साहित्य दिवसाढवळ्या बाहेर नेले जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे। अतिक्रमण विभागाचा सोन्याचा खजिना म्हणजेच जप्त साहित्य, फुटपाथ, टपऱ्या, हातगाड्या, लोखंडी साहित्य, पत्रे, अँगल, स्टील स्ट्रक्चर आणि विविध साहित्य अतिक्रमण कारवाईत जप्त केले जाते। नियमानुसार हे साहित्य दंड भरून परत घेणे किंवा मुदत संपल्यानंतर अधिकृत लिलावातून विक्री करणे अपेक्षित असते। मात्र आता प्रश्न उपस्थित होत आहे, कोणताही अधिकृत लिलाव न होता साहित्य बाहेर कसे गेले? हा फक्त एका दिवसाचा प्रकार होता की अनेक वर्षांपासून सुरू असलेली कथित साखळी? गोदामातील कर्मचारी अचानक गायब का झाले? आम्ही स्क्रॅप असेच विकतो हे कथित वक्तव्य व्यवस्थेचे खरे स्वरूप दाखवते का? सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय उघड होणार? गेल्या काही महिन्यांचे फुटेज तपासले तर वाहनांची ये-जा, साहित्याची हालचाल आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती याबाबत मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बुलडोझर बाबा प्रतिमेपासून संशयाच्या भोवऱ्यात। कठोर अधिकारी म्हणून ओळख असलेल्या जगन्नाथ बनसोडे यांच्या विभागातूनच कथित भंगार गैरव्यवहाराचा आरोप समोर आल्याने शहरात नवीन चर्चा सुरू झाली आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर।